चला मस्तपैकी अद्रकचा कडक चहा ठेवलेला आहे इथं। आज सकाळी 6 वाजता उठले। आज खूपच लवकर उठून गेलेली, कारण की मला आहे ना गहू गाडायला काढायचे। कारण की किती दिवसापासूनचे शेतातनं आणले गेले ते गहू पण गाडायचे जमतच नाही। त्यासाठी चला म्हटलं आज एक बाई लावलेली गहू गाडण्यासाठी। त्यासाठी मग आता चहा पाणी करून घेते। चहा पण छानच उकळून झालेला आहे। आता मी गाडून घेते, गॅस बंद करते, चहा गाडून घेते। 8 वाजता येणार ती बाई, तोपर्यंत मी सर्व माझं इथलं आवरून घेते। बघा आता चहा गाडून ठेवून देते। आणि मला कसं आहे ना, उठल्या आंघोळ केली म्हणजे आधी तर झाडझूड करते, ते पण आंघोळ केली का लगेच मला चहा लागते। त्यासाठी मी आता इथं चहा गाडून घेते। आता इथं चहा गाडून झालेला आहे माझा। आता एक कप चहा गाडून साईडला ठेवून देते। मी एकटीच उठलेली म्हणून माझा पुरता चहा ठेवलेला आहे मी। तर चला आता एक ग्लास पाणी पिऊन घेते। चहाच्या अगोदर मी रोजच माझं नेहमीचंच झालेलं आहे ते, आंघोळ झाले की चहा आधीच ठेवून देतो उकळायला कमी गॅस करून। नंतर मग आले का कपडे वगैरे घालून चहा गाडून एक ग्लास पाणी घेते अशा प्रकारे। आणि त्यानंतरच मग मी एक ग्लास पाणी पिऊन नंतर चहा पिते। आता हे पाणी घेते, चला पाणी पिऊन घेते। गरम वगैरे कोमट वगैरे काय पित नाही मी, पाणी माठातलंच पाणी घेते। मला सवय झालेली आहे ती, गरम पाणी पिलं का मला मळमळ होतं त्यासाठी। आता पाणी पिऊन झालेलं आहे, आता चहासुद्धा पिऊन घेते। चला हाय नमस्कार, आज पुन्हा एकदा सुनंदास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर चला कसे आहात, बरेच असणार, बरेच राहा। आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरचरणी प्रार्थना। तर व्हिडिओला 6 वाजता सुरुवात केलेली, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता बघा गहूचा पसारा काढलेला आहे आज सर्व काही, म्हणजे 8 वाजेची येऊन गेलेली ताई। तर माझा स्वयंपाकसुद्धा करून ठेवून दिलेला आहे मी। अंशूने स्वयंपाक केला, बाकीचा मी केला। आणि बघा एवढा पसारा काढून ठेवलेला आहे घरामध्ये, म्हणजे खूपच पसारा काढून ठेवलेला आहे। 5-6 गोंठ्या आहेत ना, तर पूर्ण गाडायच्या आहेत, म्हणजे एकच दिवसामध्ये तर काय गाडल्या नाही जाणार त्या। पण आता आज जेवढं गाडतील तेवढं मी गाडून घेते। तर चला व्हिडिओ बघा। हे बघा लगेचच निवडून घेते, हे असे गाडले जाते। एक बाई लावून घेतलेली आहे गाडायला, एक बाई लावून घेतली आहे गाडायला। तर ती पण आता जेवण करायला गेली, आम्ही पण जेवण करून घेणार आहे। आणि हे बघा हे गाडायला हे गाडून निवडून पाक तयार झालेले आहे, पूर्ण मस्त तयार झालेले। हे एवढे हे 2 गोण्या गाडीला गेल्या। आणि आता हे गाळायचं चालू आहे, हे निवडायचं बाकी आहे अजून, गाडम झालेले निवडायचं बाकी आहे। आणि या 3 गोण्या बाकी आहेत अजून गाडायच्या, हे बघा। तर चला आज आहे ना कोबी फ्लावर बनवणार आहे मी। तर मी मस्त कोबी कापून घेतलेली आणि इथं आता उकडायला ठेवलेली बघा। आधी तर पाणी ठेवलं, त्यानंतर मग कोबी टाकली इथं उकडायला। कोबी जर उकडून घेतली ना तर छान टेस्ट कोबी बनते आणि तिचा वास वगैरे काय राहता ना ते पण निघून जातं त्याच्यामधून। त्यासाठी मी तो उकडायला ठेवलेली आणि करायची मला आज कोबी फ्लावर। तर बघा इथं आहे ना मस्तपैकी शिजून झालेली, मी आता गाडणीमध्ये निथळायला ठेवते तिला, गाडून घेते म्हणजे। आणि हे पाणी वापरायचं नाही आपल्याला, हे पाणी फेकून द्यायचं आहे, म्हणजे जे काही पिवडी पावडी कोबी राहते ना त्याचं सर्व काही पाणी हे निघून जातं, त्यासाठी हे पाणी वापरायचं नसतं। तर बघा मी आता कोबी मस्तपैकी जाडीच्या डालकीमध्ये काढून घेतलेली, गरम पाणी फेकून देते। बघा इथं मी तळायला ठेवली आता मी कोबी। आणि आता इथं गॅस पेटून मी कढई ठेवलेली, कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं थोडी राई, थोडं जिरं टाकायचं आहे आणि थोडं धना पावडरसुद्धा आपल्याला टाकायचं आहे इथं। त्यानंतर बघा अद्रक लसणाची पेस्ट, कांदे आणि टमाटे मस्त बारीक केलेले ना, ते पण मस्तपैकी परतून घ्यायचे।
परतून झालेली आहे त्याची. आता आपल्याला चटणी टाकून घ्यायची इथं. थोडीशी हळद पण टाकायची आहे, थोडा गरम मसाला आणि थोडी हळद टाकली मी आता इथं आणि थोडी चटणी टाकली. त्यानंतर आता आपल्याला ही फ्लावर टाकून घ्यायची आणि मस्त त्याची मिक्स करून घ्यायची. आणि मी तुम्हाला अनेकाची चटणी बनवून ठेवलेली तुम्हाला दाखवली होती ना, शेंगदाणे, तीळ आणि खोबऱ्याची. आता ते आपल्याला इथं टाकायचं आहे ते कूट. हे बघा, त्याच्याने भाजी खूप छान चव. असं जर केलेलं राहिलं ना, असं कोणत्याही भाजीमध्ये टाकायला आपल्याला सोयीस्कर पडतं. आता मस्त परतून झालेलं. आता मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि मस्त थोडासा रस्सा करायचा आहे जास्ताने. छान लागते अशी रस्सावाली भाजी पण, आणि तुम्ही भातासोबत किंवा चपाती भाकरसोबत खाऊ शकता. कोथिंबीर टाकून घ्यायची आता. छान लागते, खूप छान लागते आणि खूप टेस्टी बनते. खूप छान झाली, पण माझ्याने एक गलती झाली. भाजी एवढी छान बनवली मी आणि मला मीठ टाकायचीच आठवण पडून गेली. नंतर भाजी बिजी झाली, सर्व काही झालं, जेवणाला ताटं केले तेव्हा मीठ टाकायची आठवण आली. तेव्हा सांगितलं मीठ नाही भाजीमध्ये, मग वरूनच खाऊन घेतलं टाकून. चला आता इथं भाकरी पण करून घेतल्या ना. थोड्या चपात्या केल्या गेल्या अंशूच्या, नंतर मी इथं भाकरी केल्या. आणि सर्दीचा नुसता गळा खरं होतो आहे माझा. हे बघा, अशा प्रकारे मी इथं आहे ना 2 भाकरी करून घेतल्या. एक राकेशसाठी आणि एक माझ्यासाठी, आणि त्या 2 जणांसाठी चपात्या केल्या. अशा प्रकारे इथं भाकरी पण टाकून झालेल्या आहे माझ्या. हे बघा, हे भाजी आला तर परतून घेते. आता मी तशी पालटून आणून घेतली. बघा, छानच झाल्या भाकरी मस्तपैकी. 2 छोट्या भाकरी करून घेतल्या. आणि बघा, या अंशूने इथं चपात्या करून ठेवलेल्या आहे, तुम्हाला दाखवतो. या बघा, यांना भाकर अजिबात चालत नाही आणि अंशूला पण चालत नाही. मग त्यांच्यासाठी चपात्या, आमच्या दोघांसाठी भाकरी. आणि हे राखू आहे ना, डाईट करतो ना, मग त्याला चपाती पण तो खात नाही ना. मग अशी ज्वारीची किंवा बाजरीची भाकर खात असतो तो, आणि जास्त तर त्याला राईसच चालतो. ते सगळे जे खाणारे ना सगळे तिलाच पाहत म्हणजे हे बाळ म्हणजे इच्छा गो असं म्हणत. आणि ती पक्की बाहेर अशी पाहते चिटूर. माझं फेवरेट पनीर चिल्ली, यांचं फेवरेट. मला जास्त करून मंचुरियन आवडतं आणि यांना पनीर चिल्ली आवडते. खूप दिवसांनी आणलं. खूप गरम आहे. काय झालं असं आहे? वाव, हे पण एक नंबर आहे.
तर चला एकच नंबर पनीर मंचुरियन आणलेलं आहे इथं, तर खूपच छान. तर चला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.